धाराशिव जिल्ह्यातील कायम प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या रील स्टार हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भाग्यश्री हॉटेलचे मालक नागेश मडके यांचं 4 ते 5 जणांनी अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। बघूया नेमकं काय झालं। 12:30 वाजता एकरभर रान आपलं कमी पडलेलं गाड्या लावला। त्याला म्हणतात क्वालिटी क्वांटिटी खायची असेल तर हॉटेल भाग्यश्रीला जायचं। सोशल मीडियावर रातोरात स्टार झालेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण करून त्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। धाराशिवच्या तुळजापूर रोडवरील मटण भाकरीचं हॉटेल सोशल मीडियावर खूपच प्रसिद्ध झालं। त्याचेच मालक नागेश मडके यांनी काही दिवसातच आलिशान कार घेतल्यानं सगळ्यांना त्यांचं कौतुक वाटलं। पण सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या नागेश रावांच्या कौतुकाला कुणाची तरी नजर लागली। काही दिवसांपूर्वी त्यांच्या हॉटेलची तोडफोड करण्यात आली। शिवाय त्यांच्या अंगावर काही जण धावून आले। खबरदारी म्हणून त्यांनी 3 अंगरक्षकही नेमले, पण त्याचाही काही फायदा झाला नाही। बुधवारी संध्याकाळी 5 जण हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आले। जेवल्यानंतर ते त्यांच्या कारमध्ये बसले। कारमध्ये बसल्यावर त्यांनी नागेश यांना सेल्फी काढण्यासाठी कारजवळ बोलावलं। ते कारमध्ये डोकावताच त्यांना कारमध्ये ओढून त्यांचं अपहरण करण्यात आलं। मारहाण केल्यानंतर 5 किलोमीटर अंतरावरील एका पुलाजवळ त्यांना फेकून देण्यात आल्याचा दावा नागेश यांनी केला। हॉटेलवर जेव्हा आलेले होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला। मग असा काचतनं फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली। पॅक केली त्यांनी लगेच गेअर टाकले। 140ची स्पीडनं गाडी पळून नेली। मला तिथं बुकी घातली आणि थोड्याच्याला ती म्हणायची मारायचे देशात ह्याला मारून टाकू म्हणायचे। याच्या हात जवळ फुटत नाहीत आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणत होती। ड्रायव्हर म्हणायला जामखेड बसतं नाही तर तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे ह्याला मारून टाकायचं म्हणजे। नागेशांना मारहाण झाल्यानं हॉटेल बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। पोलिसांनी आता संरक्षण द्यावं अशी मागणी नागेश यांच्या पत्नी लीला यांनी केली आहे। 2-3 वेळेस अशा धमके पण आलेले, तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन मला भेटावं। काय दुखापत काय झाली आता त्यांना? हाताला दोन्ही लागल्या। आता ती असणार हे काढल्याशी तर काय करणार, हात तर मोडले म्हणजे वाटायला। सोशल मीडियावर जेव्हा नागेश यांनी अपहरण आणि मारहाणीचा व्हिडिओ टाकला तेव्हा लोकांनी तुमचे 3 बॉडीगार्ड काय करत होते असा प्रश्न विचारला। या प्रकरणी नागेश मडके यांनी धाराशिव पोलिसात तक्रार दाखल केली आहे। आता पोलीस यावर काय कारवाई करतात ते पाहावं लागेल। सोशल मीडियावर हिरो झालेल्या नागेशना आता त्याचे साईड इफेक्टही भोगावे लागतायत हे मात्र खरं। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।